नमस्कार. मनतरंगच्या माझ्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. शुक्रवार हा मनोबोधाचा वार आहे. गेले 4 शुक्रवार आपण मनाला अस्थिर करणारी 4 कारणं पाहिली. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲस्पेक्ट कसे हँडल करता येतात आणि आपल्या मनाला आपण कोणत्या मार्गाने सांभाळू शकतो, हा एक अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न केला. ती 4 कारणं जी होती त्यातलं पहिलं कारण आपण बघितलं की अपेक्षेचं ओझं कसं सांभाळता येईल. दुसरं कारण होतं क्रोध, राग अनावर झाला तर आपल्याला तो कसा सांभाळता येऊ शकतो. तिसरं कारण होतं संगत, माणसाला संगत बरोबर नाही मिळाली तर कसं त्याचं बिघडू शकतं मन आणि त्याच्यातून बाहेर कसं यायचं. आणि चौथं कारण आपण बघितलेलं भीती, मनुष्याला जितकी भीती वाटत राहते त्या भीतीचा क्षण कसा जिंकावा. हे 4 आपण मनाला अस्थिर करणारी कारणं बघितली, त्याच्यावरचे उपाय बघितले, जितकं आपल्याला त्याला सांभाळता येईल. आज जो विषय आहे मनाला अस्थिर करणारं कारण, ज्याच्यामुळे माझं मन उद्विग्न होतं, माझं मन बेचैन होतं, शांत राहत नाही, एक असं मोठं कारण आहे जेणेकरून माझ्या मनाला फार त्रास होतो. आता हा जो दुर्गुण म्हणेन मी याला, हा जो दुर्गुण आहे हा सगळ्यांमध्येच असतो असं नाही, पण काही अंशी तो कुठे ना कुठे डोकं वर काढतो. काहींमध्ये तो ठासून भरलेला असतो, तर काहींमध्ये तो सिच्युएशननुसार वरती येतो. त्याचं नाव आहे अहंकार किंवा गर्व किंवा ज्याला आपण म्हणतो इगो. आता अहंकार हा तर माणसाला खाऊनच टाकतो. म्हणजे हा ज्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेला असतो ती माणसं कोणापुढे वाकू शकत नाहीत, झुकू शकत नाहीत, कोणापुढे नमतं घेऊ शकत नाहीत. अशा माणसांना कोणाचं ऐकावंसं वाटत नाही. गर्व ज्या गोष्टीचा असतो ती गोष्ट कोणी मला येऊन शिकवत आहे हे पचनी पडत नाही आणि अत्यंत त्रास होत राहतो. बरं, आपला तेवढा अहंकाराचा, तेवढी आपली टोक नसेल, लेवल नसेल, तरी सुद्धा ज्या क्षेत्रामध्ये आपण माहीर असतो, असं बरेचदा होतं, ज्या क्षेत्रामध्ये आपण हुशार आहोत त्याच्यात आपल्याला रिप्लेस करणारं कोणीतरी तिथे काम करणारं आलं की आपल्याला ते कुठेतरी हर्ट होतं की अरे मी आहे आणि तरीसुद्धा माझी ऐवजी इथे कोणीतरी अजून स्ट्रॉंग पोझिशनवर काम करतं, हे कुठेतरी थोडं पचनी पडायला कधीतरी जड जाऊ शकतं. अहंकार किंवा गर्व जो असतो माणसाच्या मनामध्ये तो कधी ना कधीतरी कुठेतरी सिच्युएशननुसार डोकं वर काढू शकतो. हे एक कारण असतं की आपल्याला त्रास होतो या गोष्टीचा आणि आपलं मन बेचैन होतं. आता आपल्या शुक्रवारचा व्हिडिओ हा 3 टप्प्यामध्ये असतो. पहिला टप्पा अहंकार म्हणजे काय ते समजून घेणं. दुसरा टप्पा त्या अहंकाराचा माझ्या मनावरती होणारा पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिणाम आणि त्याच्यामध्ये मी इकडे गेलो तर काय होईल, इकडे गेलो तर काय होईल. आणि तिसरा टप्पा अहंकार, गर्व, इगो मनामध्ये जागा असेल तर माझ्या मनाला मी कसं सांभाळू शकेन आणि मी स्वतःला कसं सांभाळू शकेन, याच्यावर सगळं काही आहे. आता पहिला टप्पा म्हणजे अहंकार हा खरं तर मनामध्ये येईलच का. आता प्रश्न असा आहे की जी सत्वगुणी माणसं आहेत त्यांना सहसा हा अहंकार जाचत नाही, परंतु कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या गोष्टींमधून, जिथे आपण सतत काम करतोय, जी गोष्ट आपल्याला खूप चांगली येते, त्याच्यात माझ्यापेक्षा कोणी पुढे जाऊ नये हा असा अगदी साधासा हेतू आपल्या मनामध्ये असू शकतो. कोणी आलंच तर आपल्याला एक इन्सिक्युरिटी पण येते की अरे आता मला टफ कॉम्पिटिशनला कोणीतरी आलंय जो मला हे करू शकेल, रिप्लेस करू शकेल, असं कुठेतरी जेव्हा मनामध्ये भाव जागे होतात तेव्हा आपला तिथे इगो जो असतो तो कधी कधी दुखायला लागतो. बरीच कारण असतात, मी तुम्हाला प्रकार सांगतो अहंकाराचे. पहिला अहंकार होऊ शकतो माणसाला, गर्व होऊ शकतो, तो असतो ज्ञानाचा. आणि ज्ञानाचा गर्व अत्यंत वाईट. मनुष्याला ज्या वेळेला असं वाटतं, बघा कधीतरी डिस्कशन्स चाललेले असतात आणि त्यापैकी एक जण असा असतो ज्याला सगळं माहिती असतं, त्याच्या बोलण्यात सतत हेच येत असतं, हां हे मला माहिती आहे, म्हणजे काय दॅट्स ओके, हां मला हे माहिती आहे, हे मी वाचलेलं आहे, हे मी बघितलेलं आहे, मला यातलं सगळं कळतं,
हे मी सांगतो तुला, ज्ञानाचा गर्व याला म्हणतात. तो गर्व काय अगदी फुशारकीमधनच दिसला पाहिजे असं नाही. ज्या वेळेला मला येतं, मला कळतं, हे जिथे आलं तिथे तो गर्वच झाला. एक प्रकारे तो इगोच आहे. मग अशा व्यक्तीला जेव्हा तू चुकीचं आहेस, अरे तुझ्याकडे तर नॉलेज आहे पण हे तर चुकीचं आहे, असं नाही आहे, असं जर कोणी सांगणारं भेटलं तर ते त्याला सहन नाही होत. साधा अनुभव आहे. मित्रमंडळी गप्पा मारत बसली असतील तर त्यातला एक जण जर असा असेल की ज्याला सगळ्याच गोष्टींमध्ये, विषय कोणताही काढा तुम्ही, विषय कोणताही काढा, त्यातलं त्याला जेवढं ज्ञान असतं तेवढं तो सांगण्याचा प्रयत्न करतो, तेवढं तो बोलण्याचा प्रयत्न करतो. मग ते राजकारण असेल, ते अभ्यास असेल, पर्यटन असेल, वाटेल ती गोष्ट असू दे, त्याच्यात त्याचा अगदी मुद्दा असतोच की हे असं, ते तसं, असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे, मी असं वाचले. ज्ञानाचा गर्व. मग अशा व्यक्तींना त्रास कधी होतो की त्यांना त्या ज्ञानात कोणीतरी खोटं पाडतं की अरे नाही असं नाही आहे, चुकतंय तुझं, की मग अरे तुला एवढं माहिती नाही, असं जरी बोललं तरी त्यांचा इगो हर्ट होतो आणि त्यांचा अहंकारावरती पाय ठेवला जातो. आणि मग आतमध्ये दुःखच राहतं ना की अरे मला ह्याने असं कसं सांगितलं, एवढं मला माहिती आहे तरी असं कसं बोलतात. ज्ञानाचा गर्व अति असेल तर तो वाईटच, पण तो हलका हलका सुद्धा अशा पद्धतीने येऊ शकतो. ज्ञानाचा गर्व माणसाला असतो. दुसरा माणसाला गर्व असतो तो म्हणजे पैशांचा. आणि पैसा हा गर्व अत्यंत वाईट. म्हणजे एखादी अशी पॉश आलिशान गाडी आहे, त्या गाडीमधून एखादी व्यक्ती खाली उतरते आणि जॅकेट, सूट, बूट, एकदम हातामध्ये महागडं घड्याळ, गॉगल डोळ्यावरती, आणि अशी व्यक्ती जेव्हा गाडीतनं उतरते तेव्हा ना त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच ॲटिट्यूड, इगो, गर्वाची भावना असते की माझ्याकडे बघा काय, म्हणजे बाकी दुनिया तुच्छ आहे. पैशाचा गर्व तर माणसाने कधीच करू नये. हे सगळं मी शेवटी सांगेन, उपायांमध्ये सांगेन की का करू नये. गाडीतनं उतरलं, ते गाडीचं लॉक वगैरे केलं की आपण राजा आहे, बाकी सगळी दुनिया तुच्छ आहे आपल्या पुढे. पैसा आहे, कारण माझ्याकडे पैसा आहे. आज पैसा ही गोष्ट इतकी पॉवरफुल आहे की या गोष्टीमधून आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी करवू शकतो, करवून घेऊ शकतो, विकत घेऊ शकतो. पैसा असेल माझ्याकडे तर मी माझ्या देहावरती खर्च करू शकतो, मला छान चौकीने मी राहू शकतो, गाड्या मला लक्झरियस घेऊन मला गाडीतनं फिरता येतं, शरीराला जितका कम्फर्ट देता येईल तितका देता येतो की नाही पैसा असेल आपल्याकडे तर. काहीही शरीराला झालं तरी कुठच्याही देशात जाऊन डॉक्टरी उपाय करता येतात. पैसा असेल तर काय नाही करता येणार तुम्हाला. पैसा असेल तुमच्याकडे तर तुम्ही कुठेही जायचं, विमानाने जाता येतं. अगदी म्हणजे वेन यू हॅव मनी, तुम्हाला बरंच सारं हे जग आहे ना जगायला खूप सोपं होऊन जातं. पण याचा गर्व जर असेल आपल्याला की बाकी सगळ्या दुनिया तुच्छ आहे, माझ्याकडे पैसा आहे, करोडपती आहे मी, काय कमी आहे मला, अशा वेळेला अशा लोकांची घरं बघायला जायची ज्यांना खूप पैशाचं असं एक काय म्हणूयात त्याला, असं एक थोडासा मद असतो की माझ्याकडे बघ केवढा पैसा आहे. त्यांचं घर बघायला गेलं की स्वतःहून काय काय दाखवतात, हे बघ हे मी न्यूझीलंडवरनं आणलं, आम्ही गेलो होतो तिकडनं घेऊन आलेलं आहे, ही जी वस्तू ठेवली ना तिकडे, ते आम्ही युरोपला गेलो होतो ना, लास्ट इयरची ट्रिप होती, त्या युरोप टूरमधनं तिकडनं घेऊन आलेलं आहे. आणि आमचा 4 बेडरूम 5 बेडरूम असा 5 BHK आमचा हॉल, आमचं एवढं घर मोठं, ओपन टेरेस आहे, ये मस्त हवा खाऊया ओपन टेरेसवरती. बघ माझी किती प्रॉपर्टी आहे, किती पैसा आहे माझ्याकडे. हा प्रदर्शनासारखा जेव्हा लोकांना दाखवावा असा वाटतो, तो एक प्रकारचा गर्वच झाला, तो एक प्रकारचा अहंकारच झाला. तिसरा अहंकार माणसाला असतो, तो अहंकार असतो कुळाचा. आपलं कुळ, आपली परंपरा, याचा अभिमान असतो. हा अभिमान तर कोणीच वागवू नये, कारण याच्यात आपलं कर्तव्य काहीच नसतं, आपलं कर्तृत्व काहीच नसतं. आता उदाहरणार्थ माझ्या घराण्यामध्ये बिझनेस आहे, मोठा बिझनेस आहे. अशा वेळी माझं काम काय आहे, माझं काम आहे प्रॉपर बेसिक एज्युकेशन जे काही घेतलं की बिझनेस सांभाळायचा, रेडीमेड सगळं सेटअप आहे, बिझनेस सांभाळायचा. मग अशा वेळेला मला आयतं जे बिझनेस मिळालेलं आहे माझ्या घराण्यातून, त्याचा गर्व वाहून मी काय करायचं, त्याचा काही यूज आहे, त्या गर्वाचा काही उपयोग आहे का, मला स्वतःची योग्यता काही आहे का. म्हणून
माझ्या परंपरेतील बिझनेस हे ते ह्याचा तर गर्व माणसाने कधीच वागू नये, म्हणून मी ह्याच्यावरती भाष्यच नाही करणार आहे, कारण याच्यात आपलं काहीच कर्तृत्व नाही. तर ह्या गर्वावरती मी बोलणार नाही. अजून कशाचा गर्व असू शकतो? अनेक प्रकारचे गर्व असू शकतात. कोणाला सौंदर्याचा गर्व असतो, मी दिसायला किती छान आहे. आपण असे 2-3 प्रकार बघू आणि मग शेवटी मी तुम्हाला सगळ्यामध्ये कसा फोलपणा भरलेला आहे हे सांगेन. कोणाला शक्तीचा गर्व असतो की ताकद आहे माझ्याकडे, आज बळी तो कानपिळी, मी दाबू शकतो आज उद्या कोणाला, ताकद आहे माझ्याकडे. काही काही लोकांना सत्तेचा गर्व असतो, माझ्या हातामध्ये पॉवर आहे. असे आपण अनेक बॉलिवूड हॉलिवूड मूव्हीज बघितलेले आहेत. सिंघम सारखे मूव्ही नाही का येऊन गेले. सत्तेचा गर्व असतो. मग शेवटी काय होतं? रावणाचं उदाहरण घ्या. सत्तेचं जर प्रचंड उदाहरण घ्यायचं असेल तर रावणाचं उदाहरण घ्या. रावण याचा जेव्हा गर्व, त्याचा गर्व मारला गेला की मी लंकेचा राजा रावण, पण सीता माझी होऊ शकली नाही. रामायण आणि महाभारत का घडलं? अहंकार दुखावले गेले म्हणूनच घडलं ना. रामायण आणि महाभारत घडण्याला कारण काय? अहंकार दुखावले गेले. दुर्योधन पडला म्हणून द्रौपदी हसली, अहंकार दुखावला गेला. तिथेच दुर्योधनाने प्रार्थना केली, शपथ घेतली की नाही, असं मी तुझी खोड मोडणार. अहंकार दुखावला गेला म्हणून महाभारत पुढे झालं एवढं. रामायण काय झालं? सीता स्वयंवरामध्ये रावण आला, म्हटलं धनुष्य काही पेलला नाही, मग रामाने अलगद पेलला. ते रावणाचा गर्व हर्ट झालं ना. गर्व हरण जेव्हा होतं त्यावेळेला प्रचंड वाईट वाटतं त्या गर्व झालेल्या माणसाला. मग त्याने काय विडा उचलला? सीतेचं हरण करूनच राहणार. रामायण अख्खं घडलं. रामायण महाभारताचा बेस कुठे? अहंकार. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. समर्थांनी म्हटलेलंच आहे. हा अहंकार अनेक प्रकारचा. आता मी तुम्हाला सांगितलं, पैशांचा, विद्येचा, ज्ञानाचा अहंकार तर कधीच वागवू नये माणसाने, अत्यंत वाईट. सौंदर्याचा अभिमान असू शकतो, शक्तीचा अभिमान असू शकतो, बलाचा अभिमान असू शकतो. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्यावरती येऊया, ज्याच्यासाठी माझं हे व्हिडिओचं प्रयोजन असतं की ज्या वेळेला माझ्या मनामध्ये अहंकार जागा आहे, अहंकार माझ्या मनामध्ये जागा आहे, त्यावेळेला माझ्याकडे 2 पर्याय असतात नेहमी. की माझ्या मनाला मी समजावायचं आहे की मी त्या अहंकाराबरोबर वाहत जायचं आहे. ज्या वेळेला अहंकार माझ्या मनावरती घर करून बसलेला आहे त्यावेळेला माझ्याकडे 2 पर्याय आहेत. अर्थात अहंकार जेव्हा असतो तेव्हा आपण शक्यतो आंधळे झालेलो असतो, आपल्याला चांगलं काही सुचत नाही, दिसत नाही. पण हीच तर खरी परीक्षा आहे, हीच तर सत्व परीक्षा आहे. त्यावेळेला तुम्हाला सुचतंय का कसं वागायचं? का तुम्हाला ठेच लागून पडल्यानंतरच अक्कल येणार आहे? हे अहंकारावरून ठरतं की तुमच्या मनामध्ये अहंकाराची लेवल केवढी आहे, त्याच्यावरून ठरणार. बरेच लोकांना, अहंकार झालेल्या लोकांना ठेच लागल्यानंतरच अद्दल घडते की अरे नाही आपलं चुकतंय काहीतरी. आपटल्यानंतरच अद्दल घडते. पण आपटल्यानंतर काही काही जणांना पुन्हा उभं राहता येत नाही. त्यात ते इतके दुखावले जातात की ते त्यातनं बाहेर तरी पडतात किंवा ते डिसॅपियर तरी होऊन जातात त्या पर्टिक्युलर कार्यक्षेत्रामधून. हेही योग्य नाही. अशा वेळेला एखादा खरंच चांगलं काम करणारा माणूस फक्त अहंकारामुळे बाहेर फेकला जाऊ शकतो, हेही योग्य नव्हे. अहंकार आला की त्याचा शेवट वाईटच होतो. म्हणून अहंकाराचा शेवट जर वाईट आहे तर माझ्या मनात जेव्हा अहंकार जागा होण्याच्या तयारीत आहे की आता मला त्याचा गर्व असं वाटतंय, फिलिंग्स कशा असतात की मला ह्याच्यातलं कळतंय, मला हे जमायला लागलंय, हे मला येतंय, तर माझ्याकडे खरं तर 2 उपाय असतात. पहिला उपाय असतो तो म्हणजे अहंकाराबरोबर वाहत जायचं. मग त्याला काही सीमारेषा नाहीये, जोपर्यंत तुमचं चाललंय तोपर्यंत चाललंय. एकदा ठेच लागली, एकदा अद्दल घडली की मग आपण युटर्न मारून अरे नाही बहुतेक मला अजून बरंच काही कळणं बाकी आहे, हे आपोआपच कळायला लागतं. परंतु त्याच्यातूनच माणसं सावरतील याची काही शक्यता नाही आहे. असं सांगता येत नाही की त्याच्यातून आपण बाहेर पडतो. आपण थोडं रिअलिस्टिक होऊया. अहंकाराची जागा मनामध्ये असताना असं न घेता अहंकार माझा दुखावला गेल्यानंतर माझ्याकडे 2 पर्याय आहेत. कारण जोपर्यंत माणसाच्या मनात अहंकार जागा आहे ना तोपर्यंत त्याला खरंच चांगला मार्ग नाही सुचत. प्रॅक्टिकल बोलतोय मी, अगदी प्रॅक्टिकल बोलतोय. जोपर्यंत माझ्या मनात अहंकार आहे, माझ्या मनात गर्व आहे एखाद्या गोष्टीचा, तोपर्यंत मला
अक्कल येणार नाही, अद्दल घडणार नाही जोपर्यंत त्या गोष्टीत मला कोणीतरी वरचढ प्राप्त होत नाही तोपर्यंत मला कळणारच नाही ना. माझी जोपर्यंत ही गोष्ट दुखावली जात नाही तोपर्यंत सुधारण्याची वेळ येत नाही. आणि हे प्रॅक्टिकल आहे. आपल्याला बिलकुल जोपर्यंत जाणवत नाही की काय करायचंय काय नाही, मग आपण असं घेऊया की माझा अहंकार दुखावला गेला, अहंकार झाला मला, ठीक आहे, गर्व झाला. माझ्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर त्या दुखावलेल्या मनाला समजावायचं की अरे खरंच आपलं चुकलं, अहंकार झाला हे आपलं चुकलं. आजपर्यंत अहंकाराने कोणी मोठं झालंय का? कोणी श्रेष्ठत्वाला पोचलंय का? इतिहास बघावा. ज्यांना अहंकार झाला त्यांचं जे चरित्र आहे ते खाली गेलेलं आहे. आपण त्यांचं गौरवाने नाव घेत नाही ज्यांना अहंकार झालेला होता त्यांचं. मुळात जे नम्र आहेत, जे विद्यावान असूनही नम्र राहिले, त्यांचं नाव आपण गौरवाने घेतो. मग माझा अहंकार दुखावला गेला तर माझ्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय, त्या दुखावलेल्या मनाला समजवायचं की अरे बाबा खरंच आपलं इथे चुकत होतं. देवाने मला सावध केलंय, त्या माध्यमातून निसर्गाने मला सावध केलं की बाबा तू अजून छोटा आहेस, ठीक आहे, तुला ह्या गोष्टी कळलेल्या असतील, तू त्याच्यामध्ये एक्सपर्ट असशील, म्हणजे याचा अर्थ तू सगळं काही कमावलंस मिळवलंस असं नाही, असं मनाला समजावायचं. किंवा त्या दुखावलेल्या मनाला घेऊन वर्षानुवर्ष पुढंच जगायचं, तसंच जगायचं. आणि माझा अहंकार दुखावला त्याला कशी मी अद्दल घडवेन हा विचार करत मनाला सतत निगेटिव्हिटीकडे नेत राहायचं. पर्याय आपल्या हातात आहेत. आता तुम्हाला मी माझी काही रिअलिस्टिक उदाहरणं देईन. तुम्हाला असं वाटत असेल की मला कधी एखाद्या गोष्टीचा अहंकार झाला नाही का? झालाय की. जसं मी शुक्रवारच्या माझ्या अनेक उदाहरणामध्ये मी आत्तापर्यंत जमवलेल्या पचवलेल्या अनुभवांचं वर्णन तुमच्यापुढे करत असतो. मला लाईफमध्ये अहंकार झाला नाही, झालाय. आणि तो कुठे झालाय? नको त्या ठिकाणीच झाला. नेमका जिथे व्हायला नाही पाहिजे अहंकार तिथेच झाला. उदाहरण देतो तुम्हाला. कलावती आईंच्या मंदिरामध्ये भजन चालतं परमार्थ निकेतनमध्ये. तिथे मला पेटी वाजवता येते, हार्मोनियम वाजवता येते, म्हणून मी भाग घेत असे की भजनामध्ये पेटी तबला वाजवला जातो तर आपण हार्मोनियम वाजवूया. पहिले काही वर्ष खूप मजा आली की जे भजन म्हणतात त्यांच्याबरोबर ती प्रॅक्टिस करायची. हा मग कशात म्हणतायत, मग त्या काळी 5 मध्ये म्हणतायत, मग आपण त्याच्यामध्ये वाजवायचं, काळी 5 मध्ये भजन वाजवायचं, प्रॅक्टिस करायची. मग कोणी दादा असतील ते काळी 1 मध्ये म्हणतात, मग काळी 1 मध्ये ती भजनं वाजवायची, मजा यायची, प्रॅक्टिस चालायची, खूप मजा यायची. एक वेळ अशी आली, काही वर्ष लोटली, 5-6 वर्ष त्या गोष्टीला झाली. मग माझ्या मनावर असा विचार आला, ही गोष्ट कधीची असेल सांगू? इसवी सन 2010-2011 सालची गोष्ट असेल, म्हणजे आजपासून 10 ते 11 वर्षापूर्वी. पण मी ती कधीच विसरणार नाही. तो तेव्हा शिकलेला धडा मी कधीही विसरणार नाही. माझ्या मनात विचार काय आला की आता इतकी वर्ष आपण पेटी वाजवतोय, 5-6 वर्ष आपण वाजवतोय, भजनं काय तीच आहेत, त्या भजनांमध्ये बदल नाही आहे. नित्याची भजनं आपली ती म्हटली जातात, त्याच्यामध्ये पेटी वाजवायची. उत्सवाची भजनं असतात की एकादशी आली तर त्याची भजनं आहेत. मी 1 वर्ष असा विचार केला, दरवर्षी काय प्रॅक्टिस करायची. माहितीये की ज्या दादांबरोबर मला सेवा होती, माहितीये की ते काळी 1 मध्ये म्हणतात, कशाला फोन, मी त्यांना काही फोन वगैरे केला नाही. त्या दिवशी जेव्हा प्रॅक्टिस खरं तर करायला हवी होती, कारण दुसऱ्या दिवशी भजनामध्ये वाजवायची पेटी. आणि भजनामध्ये जेव्हा उत्सव, जेव्हा एकादशी वगैरे असते तेव्हा अगदी 150-200 लोक अगदी उपस्थिती नक्कीच असते. आणि त्यावेळी मला असा थोडासा एक अभिमान असा जागायला लागलेला की एवढ्या लोक आपल्या बरोबर बसलेली असतात आणि आपण पेटी वाजवतो. कसं ते फिलिंग होतं माहिती आहे का? असे सगळीकडे माणसं बसलेली आहेत आणि आपण अगदी 5 मिनिटं असताना पुढे एकदम पहिल्या लाईनीत जाऊन बसायचं, कारण हार्मोनियम वाजवणारा त्यासाठी जागा ठेवलेली असायची, पेटी तबला वाजवणारा जागा ठेवलेली असायची. 5 मिनिटं जाऊन बसायचं, मग सगळे आपल्याकडे बघतायत. मी पण ठेचा खाऊन अक्कल शिकूनच मोठा झालेलो आहे. हे जे मी तुमच्यासमोर बोलतोय ना, हे त्याच्यातूनच बोलणे येतं, हे अनुभवाचे बोल आहेत. त्याच्यामुळे हे जास्त रिअलिस्टिक तुम्हाला वाटायला हरकत नाही. आणि हे यंगस्टर्सनी आज लक्षात ठेवलं पाहिजे की चुका होतात, परंतु त्याच्यातून सुधारणं महत्वाचं आहे. चुका होणारच नाहीत असं शक्य नाहीये. तरुण वयामध्ये चुका होऊ शकतात, सुधारणं आपल्या हातात आहे. मी विचार केला की गरज नाहीये. तशी भजनं थोडी ती कठीण होती, पण मी विचार केला की 3-4 वेळा वाजवलीत आतापर्यंत, काय प्रॉब्लेम होत नाही. मी त्यांना फोन केला नाही, त्यांचाही मला काही फोन आला नाही. कारण शक्यतो पेटी जो साथ देणारा असतो
त्याने ही काळजी घ्यावी लागते की तुम्ही कोणत्या पट्टीत म्हणणार आहात, कसं म्हणणार आहात, मग याच्यात काय करणार आहात. ठीक आहे, दिवस उजाडला, मी मंदिरामध्ये गेलो, पेटी वाजवायला आम्ही सगळे बसलो, भजन म्हणणारे दादा बसले, मी बसलो, तबला माईक वगैरे लावलेला असतो. सुरुवात केली, पहिलं भजन झालं, काळी एक मध्ये व्यवस्थित अगदी वाजवलं छान. आणि दुसरं भजन जेव्हा सुरू झालं तेव्हा दादांनी एकदम पट्टीच बदलली. म्हणजे काळी एक याच्यामध्ये ते भजन, त्या भजनाचा एक असा हे होता की ते खूप वर जायचं, एकदम वरती जायचं ते. मग त्यावेळेला आमचं कम्युनिकेशन काही न झाल्यामुळे त्या दादांनी काळी एकच्या ऐवजी पुढच्या भजनाला एकदम काळी 5 पट्टी बघितली, काळी 5 पकडली. आता दादांनी तर काळी 5 पकडली, मी तयार आहे काळी एक मध्ये, मी दिला स्वर वरचा, यांनी सुरू केलं खालून. आता गंमत काय झाली, भजन म्हणणारे दादा तर थांबणार नाहीत, मागून भजन म्हणणारे सगळे त्यांच्याबरोबर म्हणायला लागले. थांबलं कोण? मी. का थांबलो मी? कारण मला सूरच मिळेना. ते म्हणतायत भजन, ते पुढे चालू आहे, मी इकडे शोधत बसलोय. काय मला वाटलं असेल विचार करा, माझ्या मनामध्ये तेव्हा काय प्रसंग आला असेल विचार करा, की मागे 150-200 माणसं जी बसलेली आहेत, माझ्या आजूबाजूचे माझ्याकडे बघतायत. भजनामध्ये व्यत्यय आला, पेटीचा सूर लागत नाहीये, ह्यांचा सूर वेगळा, माझा सूर वेगळा लागला जातोय. म्हणजे भजनात व्यत्यय आला माझ्यामुळे, हे पाप तर झालंच माझ्याकडून, परंतु सगळ्यात मोठं पाप माझ्याकडून कोणतं झालं, मला सगळं येतंय या विचाराने मी तिथे बसलो, हे माझ्याकडून सगळ्यात मोठी चूक झाली. देवाची सेवा करताना तर आपल्या मनामध्ये हा विचार कधीही येता कामा नये की मला येतंय. तो करता करविता आहे, त्याची प्रार्थना करूनच आपण बसायचं असतं. पहिलं भजन झालं तरी मला सूर सापडला नाही. खरं तर मला सूर सापडायला कठीण होतं का? नाही. 3-4 वर्ष मी वाजवलेली की नाही? वाजवलेली. पण तेव्हा आपल्याला ठेच लागायची असते ना, तेव्हा आपल्याला चांगली बुद्धी सुचत नाही, आपल्याला कळत नाही. दुसरं भजन सुरू झालं तरी मला सूर सापडेना, मी आपला चाचपडतोय मी, काय होतंय. तिसरं भजन सुरू झालं तरी मला सूर सापडेना. 15 मिनिटं मान खाली घालून जो मी बसलो, मला सूरच सापडेना. शेवटी दादांनी मला हात लावला आणि म्हणाले, आता जो पुढचा स्वर आहे तो काळी एक मधला मोठ्याने दे, तो मी पकडतो, म्हणजे तुझा गोंधळ होणार नाही. मग मी पुढचा स्वर मोठ्याने दिला, तो त्यांनी उचलला आणि तिथून मी पुढे वाजवलं. परंतु भजन सुरू होण्याच्या आधी बसताना माझ्या मनामध्ये जो एक भाव होता की मला सगळं येते, सोपं तर आहे, तो त्या 3 भजनानंतर माझ्या मनातला भाव पूर्ण पालटलेला. मी जो माईक बंद ठेवला, पेटीवरचा माईक जो मी बंद ठेवला, तो मी पुढे सगळी भजनं संपेपर्यंत चालूच केला नाही. कारण मला कळलं की इथे आपल्याकडनं फार मोठी चूक झालेली आहे. आता इथे मी तुम्हाला माझ्या या रिअलिस्टिक उदाहरणावरून माझंच उदाहरण देतो. बघा, माझा अहंकार, जो एक गर्व झालेला मला, कशाचा गर्व झाला? ज्ञानाचा गर्व झाला. कसलं ज्ञान? मला हार्मोनियम वाजवता येतं याचं ज्ञान, याचा मला गर्व झाला. तो गर्व मोडीत निघाला, ठेच लागली. आता माझ्याकडे 2 पर्याय होते. पहिला पर्याय, असं कसं झालं? कारण नंतर चर्चा तर होतेच ना, की अरे चुकलं तुझं, प्रॅक्टिस नाही केलीस का? मग का नाही करावीशी वाटली तुला प्रॅक्टिस? माझ्याकडे 2 पर्याय होते. पहिला पर्याय होता की चूक झाली माझ्याकडनं, ठेच लागली, मला धडा मिळाला, त्याच्यातनं शिकून प्रगती करायची. का मला ठेच लागली, आता मी पुन्हा मंदिरातच जाणार नाही, मी सेवेतनंच बाहेर पडतो, मला जमणारच नाही, मला करायचंच नाही. दुखावलं गेलं, ते एकदम दुखावलं गेलं, म्हणून मी तो अहंकारच मोठा ठेवला असता. आणि आपल्याला कधी कधी असं पण वाटतं की आता परत समोर कसं जायचं. जेव्हा अहंकार मारला जातो आणि आपण तोंडावर पडतो तेव्हा आपल्याला असं पण वाटतं की परत त्या ठिकाणी कसं काय जायचं, असं वाटतं आपल्याला. म्हणून ही गोष्ट मोठी ठेवायची, कुढत बसायचं आणि त्यातनं बाहेर पडायचं का? तर अर्थातच माझ्यासाठी शिकवणच होती ती. आणि आईंच्या मंदिरामध्ये ही गोष्ट घडलेली, तर हा माझ्यासाठी एक उत्तम धडा होता. मी घरी आलो, त्या दिवशी माझं मन पूर्ण दिवस बेचैन राहिलं, की असं कसं झालं. माझ्या मनात सारखा हाच विचार होता की आज माझ्यामुळे भजनात व्यत्यय आला, माझ्यामुळे आज भजनामध्ये व्यत्यय आलेला आहे, माझ्यामुळे आज आजूबाजूच्यांचं मन त्या 2-3 भजनामुळे
हललेलं आहे, त्या 2-3 भजनात लागलेलं नाही आहे. हे माझ्यामुळे झालंय. का माझ्यामुळे झालं? कारण मी योग्य ती काळजी घेतली नाही. मी असं धरून चाललो की मला येतंय. ज्ञानाचा गर्व कधीही होता कामा नये. तुम्ही कुठेतरी आपटणारच. अहंकार जेव्हा होतो ना, तेव्हा त्याचं परमनंट फेज राहत नाही. आपल्याला कुठेतरी आपटायला होतच, कुठेतरी होतच. मग मी घरी आलो, विचार केला, पूर्ण दिवस बेचैनीत घालवला. रात्री झोपायला जाताना एक विचार केला की यातून मी काय शिकलो, यातून मी काय शिकलो. यातून मी एकच गोष्ट शिकलो, याच्या पुढे मला पेटी येतेय असं कधीही स्वीकारायचं नाही. मला पेटी येत जरी असली तरी सुद्धा आईंची सेवा असू दे किंवा दुसरं काहीही वाजवायचं असू दे, परमेश्वरा तू माझ्याकडून ही सेवा करवून घे, मला येत नाही आहे, हे माझ्याकडून जमू दे, अशी भावना मनात ठेवायची. आणि कितीही साध्यातली साधी सेवा असली तरी प्रॅक्टिससाठी विचारायचं की प्रॅक्टिस सांगा, ह्याचे स्वर हेच आहेत ना. हे त्याच्यानंतर मी किती वर्ष, जेवढे वर्षाचे सेवेमध्ये होतो तितके वर्ष मी कटाक्षाने ही गोष्ट पाहिली की आपल्याला येत नाहीये हेच खरं आहे. कारण येत असतं तर त्या दिवशी अशी चूक झाली नसती. पट्टी बदलली असती तरी मला उचलायला हवी होती की नाही. जर मला हार्मोनियम येतंय हे ज्ञान आणि त्याचा गर्व जर मला आहे, तर पट्टी कुठेही बदलली तर मला उचलता आली पाहिजे की नाही. नाही तर मग ते ज्ञान कसलं, नाही तर मग ते ज्ञान कसलं. जर एखादी गोष्ट बदलल्यानंतर ती तुम्हाला चेंज तुमच्या हार्मोनियममध्ये करता येत नाहीये तर ते कसलं ज्ञान. मग तू एकाच पट्टीमधला वाजवणार आहे, मग ते अर्धवट ज्ञान, त्याचा कसला अहंकार. मग हा लेसन माझ्यासाठी धडा मोठा होता. मी त्याच्यातनं काय शिकलो, निगेटिव्हिटीकडे जायचंच नाही आहे. अहंकाराला पुढत ठेवून काय करू. जी गोष्ट आपटली आहे त्याला मनाच्या बाहेर फेकून देणं हे माझं पहिलं काम आहे. त्याला मनाच्या बाहेर फेकून देणं हे पहिलं काम आहे. म्हणून या अहंकाराला ठेच लागल्यानंतर मी पॉझिटिव्हिटीकडे कसा गेलो, शिकायचं काय याच्यातून. ठीक आहे, चुका सगळ्यांकडून होतात. दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये गेलो, आईंची मी माफी मागितली. म्हटलं काल माझ्याकडनं फार मोठी चूक झाली. मी उगाचच्या उगाच हा गर्व वाहिला की मला येतंय. आणि अहंकार दुखावला जातो ना, त्यावेळेला आपलं मन बेचैन राहतच. आपलं मन बेचैन राहतच. आणि तो जो धडा होता, तो धडा मी आयुष्यभरासाठी आता माझ्या मनामध्ये अधोरेखित करून ठेवलेला आहे की कितीही आपल्याला येत असेल असं लोकांना जरी वाटलं तरी मला त्याचा कर्तेपणाचा अभिमान घेण्याचा अधिकार नाही. मला काही अधिकार नाही. हे जे काही घडतंय, माझ्याकडून एखादी चांगलं काम घडत असेल, माझ्याकडून एखादं चांगलं शिकवण्याचं काम घडतंय किंवा सेवा घडते आहे किंवा एखादं उदात्त कोणतं काम घडतंय, त्याचा अभिमान वागवण्याचा, कर्तेपणाचा अभिमान घेण्याचा अधिकार माझ्याकडे उरत नाही. कारण मी उद्या, मला एक गोष्ट सांगा, ज्या शरीराने मी हे काम करतोय, आपण गर्व कशाचा वाहतो, शक्तीचा, बुद्धीचा, ज्ञानाचा, पैशांचा, या सगळ्याचे जी गर्व वाहतो त्यासाठी आपण वापरतो काय, शरीर आणि आपली बुद्धी. हे दिलंय कोणी मला, निसर्गाने दिलेलं आहे. हे माझं आहे का, नाही, त्याने मला दिलंय. म्हणून याचा वापर करून मी पैसा कमावतो, ज्ञान कमावतो, बुद्धी वापरतो. बरोबर आहे की नाही. मग हे माझं आहे का, माझं नाही आहे. जी गोष्ट स्वतःहूनच माझी नाही आहे त्याचा वापर करून मी जे काही कमवतोय ते सुद्धा माझं नाहीच आहे ना. विचार थोडा मोठा आहे, लक्षात घ्या, विचार थोडा मोठा आहे. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे येतोय की आपलं मनाला कसं सांभाळायचं. अहंकाराला ठेच लागल्यानंतरचाच अभ्यास होऊ शकतो. कारण अहंकार मनात असताना माणूस आंधळा असतो, त्याला विचार करायला जमत नाही. जसं माझं तेव्हा झालं. माझंच उदाहरण घ्या, मला दुसऱ्यांची उदाहरण द्यायची गरज नाही. मी स्वतः याचंच एक उदाहरण आहे. मनुष्य ज्या गोष्टीचा गर्व वाहतो त्या गोष्टी तू कशा मिळवल्यास, पैसा कसा मिळवलास, काम करतो, कसं काम करतोस, इकडनं हे शरीर उठतं, त्या ठिकाणी जाऊन बसतं, पायाने चालतोस, हाताने काम करतो, बुद्धीचा वापर करतोस. उद्या तुझी बुद्धी फिरली, सरस्वती देवी त्याची कारक आहे बुद्धीची. उद्या काही झालं, माझ्या डोक्याला फटका बसला, जोरदार फटका बसला. समजा एक उदाहरण घ्या, मी तुम्हाला उदाहरण देतो. अहंकार हा कसा फोल आहे, 3-4 उदाहरणं देतो. अहंकार हा कसा फोल आहे. उदाहरणार्थ, मला गर्व आहे माझ्या बुद्धीचा, माझ्या ज्ञानाचा. मी जिथे काम करतो तिथे माझ्या तोडीस तोड कोण नाहीये माझ्या तोडीस तोड. हा मला जर गर्व असेल तर मला सांगा, मी रिटायर्ड झाल्यानंतर कंपनी बंद पडेल का. कसला अहंकार. ज्या ठिकाणी मी काम करतो
त्या ठिकाणी मी माझ्या सबऑर्डिनेट्सना वाटेल तसं वागवतोय. माझ्यासारखं काम करणारं कोणी नाही. बाबा तुला एक दिवशी निघायचं इकडनं, तू कितीही मोठा कितीही महान असलास तरी तुला एक दिवशी निघायचं आहे. 60 आली रिटायरमेंटला, मी निघालो. लोक असं वाट बघत असतील की हा कधी जातोय, इतका ताप झाला याचा डोक्याचा. मग मी काय मिळवलं? अहंकार मोठा करून मी काय मिळवलं? काही नाही मिळवलं. मी फक्त घालवलं. मी काही मिळवलं का? नाही, घालवलं मी. आता ज्ञानाचा बुद्धीचा अहंकार फोल आहे, कारण हे शरीर ज्याने दिलंय त्याचीच आठवण मला होत नाही जेव्हा अहंकार मनात असतो. कधी कधी भक्तीचाही अहंकार होतो, उपासनेचाही अहंकार होतो. परमार्थामध्ये ते पण आहे. उपासनेचा, भक्तीचा, त्याचाही अहंकार होतो माणसाला. ते तर अत्यंत वाईट. भक्तीचा अहंकार कसा काय होऊ शकतो? उपासनेचा अहंकार कसा काय होऊ शकतो? मी तुम्हाला उदाहरणं देतो ना मंदिरातली. 30 वर्ष येतोय, 40 वर्ष येतोय, अरे काय याचा अभिमान आहे तुम्हाला? उलट तुम्हाला याच्यावर असं वाटलं पाहिजे की माझं भाग्य, परमेश्वराने मला इतकी वर्ष उपासना करण्याची बुद्धी दिली. याच्यात अभिमान वागवण्यासारखं काय? तुमची उपासना मोठी होत असेल तर तिथे देव नाही. आता दुसरा गर्व जर मला असेल पैशांचा, लक्ष्मी तर अत्यंत चंचल, आज आहे उद्या नाही. अशी अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. जे वर वर गेले अभिमान वागवला आणि जे पडले ते पुन्हा सावरूच शकले नाहीत. पैशांचा अभिमान तर माणसाने कधीही वागवू नये. उलट तुम्हाला पैशांचा अभिमान वागवण्यापेक्षा जितकं जास्त कमवाल तितकी दानत माणसाने ठेवावी. असं एक सुंदर आपल्याकडे एक म्हटलं जातं की जर तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल तर उंच कुंपण बांधू नका, लांब टेबल बांधा. उंच कुंपण बांधलं तर तुम्ही स्वार्थीपणाने तुमच्यासाठी करताय, तुमच्यासाठी खाताय. तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल तर उंच कुंपण बांधू नका, लांब टेबल बांधा. टेबल कशासाठी बांधा? जेणेकरून तुम्ही अनेकांना त्याच्यावरती बसवून सर्व करू शकाल. कारण आज तुम्हाला तेवढी दानते देण्याची कॅपॅसिटी आहे तुमच्याकडे. पैशांचा गर्व काय व्हायचं? काय होणार आहे पैशांचा गर्व व्हावा? खरंच मला आश्चर्य वाटतं जे लोक मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये असे एक चेहऱ्यावरती तो एक भाव असतो, पैशांचा असा गर्व असा वाहत असतो चेहऱ्यावर. काय मिळवलं? काय मिळवणार काय? शेवटी हा देह, पैसा ज्याच्यावर खर्च करतोय तो देह एक दिवशी पडणार आहे. त्याला एक दिवशी रोग लागणार आहे, त्याला एक दिवशी व्याधी लागणार आहे, तो एक दिवशी पडणार आहे. सौंदर्याचंही तेच. सौंदर्याचा गर्व किती वर्षापर्यंत? 40पर्यंत. मग प्लॅस्टिक सर्जरी करायला लागते तरुण दिसण्यासाठी, गोळ्या घ्यायला लागतात तरुण दिसण्यासाठी. कशासाठी? केस पिकतायत, पिकू देत ना डोक्यावरचे. काळेच राहिले पाहिजेत वयाची 70 आली तरी, असा अट्टहास कशासाठी? तुम्ही तुम्हाला स्वतःला चांगलं दिसावं म्हणून करताय, ठीक आहे. पण त्याचा अभिमान तुम्हाला वागवायचा असेल तर त्या गोष्टीची काही गरज नाही आहे. सौंदर्याचा अभिमान कधीतरी गळून पडणार आहे, कारण हे शरीर कधीतरी थकणार आहे. पैशांचा अभिमान कधीतरी गळून पडणार आहे, कारण कधीतरी पैसाच्या लक्ष्मी चंचल आहे, ती कधीतरी जाणारच. आज आली उद्या ती नाही आहे. शक्तीचा अभिमान, शरीर कधीतरी जाणार आहे कामातून. एखादा बलवान माणूस असतो, त्याला एखादा रोग जडला तर तो असा बारीक होऊन जातो. काय कुठे गेली शक्ती? शक्ती येते निघून जाते, धन येतं निघून जातं, पैसा येतो निघून जातो. ज्ञान सुद्धा तुम्हाला कोणीतरी वरचढ भेटतो. मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं, एखाद्या कंपनीत मी काम करतोय, पण त्या कंपनीत मी कायमस्वरूपी राहू शकतो का? नाही राहू शकत. मग ज्या ठिकाणी मी काम करतोय ती लोक जर असा विचार करत असतील की हा लवकर जाईल इकडनं तर बरं होईल, दुसरीकडे जाईल, पुढे ट्रान्सफर होईल तर बरं होईल, मग तुम्ही माणूस म्हणून काय कमावलं? तुमचा अहंकार मोठा झाला. म्हणून माणसाने उपाय म्हणून काय लक्षात ठेवायचं? 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अभिमानाला ठेच लागल्यानंतर शक्यतो आपल्याला धडा शिकता येतो. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट की मला आता धडा मिळालाय की नाही, माझा अहंकार दुखावला गेला, गर्व दुखावला गेला, धडा मिळाला की नाही, या धड्यातनं काहीतरी शिकायचं. अशी चूक पुन्हा होऊ द्यायची नाही, ही खबरदारी घ्यायची. माणूस चुकणार, चूक होणार, त्याच्यातून सुधारणं हे अपेक्षित आहे. पुन्हा तीच चूक करणं म्हणजे आपण मूर्ख आहोत. त्याच्यातून सुधारणं हे महत्वाचं आहे. यंग जनरेशन तुमच्यासाठी फार महत्वाचं. आणि दुसरं लक्षात ठेवायचं की अभिमान, गर्व, मी ज्या गोष्टीचा वाहतोय ती गोष्ट खरंच परमनंट आहे का? परमनंट आहे का? माझ्या अंगात जी ताकद आहे ती वयाच्या 70-80 वर्षानंतर मी असाच धडधकट राहीन का? कोणी गॅरंटी दिली? माझ्याकडे पैशाचा आज गर्व आहे, मला असाच पैसा ओघानी माझ्याकडे राहणार आहे का? कोणी गॅरंटी दिली? गॅरंटी दिली आहे का कोणी? उद्या तुम्ही असं म्हणाल की टाटा, बिर्ला, अंबानी यांना कोण धक्का लागते आता, गॅरंटी आहे का या जगामध्ये कशाची? मला सांगा.
असं मी बिनदिक म्हणू शकतो पुढचे 100 वर्ष हे जे मोठे मोठे एंटरप्रिनर्स आहेत यांना काही होत नाही. गॅरंटी देऊ शकतं का कोण? कधीच नाही, कधीच नाही. गॅरंटी कोणत्याही गोष्टीची देता येत नाही. ज्या गोष्टीची गॅरंटी देता येत नाही त्याचा अभिमान मी वाढवून काय साध्य करतोय? जी गोष्टच मुळात कधीही आपटू शकते त्याचा अभिमान हा कधीतरी आपटणारच ना, कधीतरी तो फोल जाणार. म्हणून अहंकार किंवा अभिमान रामायण महाभारतापासून इतिहास साक्षी आहे. ज्यांना ज्यांना झाला आणि जे त्याच्यातून काही शिकू शकले नाहीत ते रसातळाला गेले, नाश पावले. आणि आजही ज्या जगामध्ये हाच नियम कायम आहे. अहंकार तुमचा दुखावला गेला, तुम्हाला निसर्ग संधी देतो, परमेश्वर संधी देतो तुम्हाला सुधारण्याची. अहंकार दुखावला गेला, सुधरा. नाही सुधारला तर तुम्ही रसातळाला जाणार, याच्यात शंकाच नाही. कारण हे जग कोणासाठी थांबत नाही. आज तू नाहीयेस, तुझ्या जागी कोणीतरी येणारच. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अभिमान वागवा, तुम्हाला रिप्लेसमेंट आहेच तुम्हाला रिप्लेसमेंट. आज मी गणिताचा शिक्षक, ठीक आहे, मान्य की मी जिथे शिकवतो तिथे मुलांना आवडत असेल, पण याचा अर्थ मी याचा अभिमान वागवा बघा की माझ्यासारखा उत्तम शिक्षक नाही. मी कधीतरी रिप्लेस होणार, माझ्या जागी कोणीतरी येणार. माझ्यामुळे कोणाचंही अडत नाहीये या जगात, माझ्यामुळे कोणाचंही अडत नाहीये. फार तर काय होईल, मी बाजूला गेल्यानंतर तिचे स्टुडंट आहेत, त्याच्यानंतर येणारे स्टुडंट जरासे हळहळतील, पण कोणी थांबून राहतील का? हा माझा गैरसमज आहे. कोणी थांबून राहील? कोणीही थांबून राहत नाही. कोणी थांबून राहील हा माझा गैरसमज आहे. कोणी कोणासाठी थांबलेलं नाही आतापर्यंत, तुम्ही कितीही मोठे असाल. त्याच्यामुळे अहंकार कशाचा वागवायचा हा प्रश्न मनाला विचारला ना की इथेच बरीचशी उत्तर मिळून जाते. म्हणून आजच्या यंग जनरेशननी हे अगदी लक्षात ठेवा. धनाचा, शक्तीचा, बुद्धीचा, ज्ञानाचा कधीही अहंकार वागवण्यात काहीही अर्थ नाहीये. त्यातून काही प्राप्त होत नाही. आपण फक्त घालवून बसतो. तर आजचा हा अभ्यास, मला खात्री आहे जे माझे अनुभव आणि माझे जे अनुभवाचे बोल मी तुमच्यासमोर मांडतो त्याच्यातून आपल्या लक्षात आलं असेल. जसं मी पेटी वाजवण्याचा जो मला एक हलकेसे अभिमानाचा वारा माझ्या मनाला लागलेला, मी धडा शिकलो आणि त्यातून मी सुधारलो, मी पुढे गेलो. आणि हेच आपल्याला करायचंय. आपल्याला त्याच्यातून शिकायचंय आणि शिकून वरती जायचंय, पुढे जायचंय. रसातळाला नाही जायचंय तो अहंकार मोठा करून. हे नाही करायचंय आपल्याला चांगलं करायचंय. लक्षात आलं असेल आपल्या सगळ्यांच्या. तर असा हा अहंकार रूपी राक्षस आपल्या मनामध्ये जागू न देणे हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. आता या अशा मनाला ज्या समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे असे मनाचे श्लोक क्रमांक 69 ते श्लोक क्रमांक 85 पर्यंत आपण आता पाहणार आहोत. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्तिभावे भजावे तयाते. विवेके तजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती. जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रु जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतित से देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बहुतां परिसंकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची. दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समस्तामध्ये नाम हे सार आहे, कळे ना तरी सर्व शोधून पाहे. जीवी संशयो वाउगा तो तजावा,
प्रभाते मनी राम चिंतित जावा. नवे कर्मना धर्मना योग तोही, नवे यागना त्यागना सांग पाही. म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. करी काम निक्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे. करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज हा स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवी भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते. सरा विसरा त्या मरा दुर्भराते, करानी करा त्या खरा मच्छराते. मना मच्छरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिता हीन साहे. बहु नामया राम नामी तुळेना, अभाग्यानरा पामरा हे कळेना. विषा औषधे घेतले पर्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो. बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा. निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. भजा राम विश्राम योगेश्वराचा, जपाने मिलाने मगौरी हराचा. स्मरे आदरे राम नामावळी तो, सदा सर्वदा मानसी हेची ध्यातो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.